हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत ज्ञान मीमांसा म्हणजे एपिस्टेमॉलॉजी। जर तुम्ही माझा पहिलेचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ही जी आपण म्हणून की या टॉपिकची जी अंडरस्टँडिंग लेवल आहे हे तुम्हाला पुरेपूर कळणार आहे। कारण तुम्ही जर तुमचा पहिलेचाच बेस जर प्रॉपर नसेल तर तुम्हाला दुसरा पॉईंट कळणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं। आणि म्हणूनच हा जो सेकंड व्हिडिओ बघायच्या पहिले तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पहिले बघून घ्या आणि तुमच्या बुकमध्ये प्रॉपर तरीकेने त्याची नोट्स तुम्ही तयार करा, ठीक आहे। मी म्हणजे मी जी पीपीटी बनवलेली आहे तुमच्या लिहिण्यावरतीच बनवलेली आहे, जास्त सांगितलेलं असणार आहे की तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे म्हणून, ठीक आहे। तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्याच्या याच्यामध्ये आपण बघितलं की व्हॉट इज द एपिस्टेमॉलॉजी, त्याचे किती प्रकार आहे सगळं बघितलं आपण, कुठून आलेलं आहे काय आलेलं आहे तेही बघितलेलं आहे। आज आपण बघणार आहोत त्याचे ज्ञानाचे प्रकार किती असणार आहे, ठीक आहे। आता बघा, एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञान मीमांसा म्हणजे नॉलेजची गोष्ट केलेली आहे। त्यांनी सांगितलं की नॉलेज आपल्याला एकाच गोष्टीने मिळत नाही, तर तुमचं कधी कधी नॉलेज भ्रामक असू शकते, अयथार्थ पण असू शकते, मिथ्या पण असू शकते, ठीक आहे। आता त्याचे प्रकार जर मध्ये बघितलं तर त्याचे किती प्रकार आहे हेही आपल्याला बघावं लागेल। आता ते म्हणतात की ज्ञान हे विधानात्मक असलं पाहिजे, जसं पहिलेच्या याच्यामध्ये म्हटलं होती की 2+2 बरोबर 4च होणार आहे। कोणी तर असं म्हणणार नाही की 2+2 नाही मॅडम 4 नाही होत, तुमचं चूक आहे 6 होते, असं आहे का? नाही ना। म्हणून ते म्हणतात की फर्स्ट त्यांचं कंडिशन आपण म्हणून की त्याची कंडिशन काय आहे, तर ते म्हणतात की फर्स्टली तर ते विधानात्मक असलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे। विधानात्मक असेल तर ते विधान अनेक प्रकारची पण असू शकतात, ठीक आहे। विधान आहे तर ते अनेक प्रकारचे असणार आहे। त्यांनीच पहिलेच म्हटलं की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथे उपस्थित होते, मग त्यांच्यामध्ये एकच प्रश्न येणार आहे का? इथे नाही। ते म्हणतात की विधानही अनेक प्रकारची असतात आणि ती ज्ञान साधने आणि ज्ञानोपायही अनेक विविध इथे आपल्याला पाहायला मिळतं। तर फर्स्ट आहे की काही विधाने एकवचनी असतात, ठीक आहे। एकवचनी म्हणजे सिंग्युलर, तुम्ही इंग्लिशमध्ये शिकलाच असेल, सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन गोष्टी असतात, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये फर्स्टली काय असलं पाहिजे, सिंग्युलर म्हणजे एकवचनी असलं पाहिजे। आणि दुसरी जी गोष्ट आहे ते कसं असलं पाहिजे, सामान्य म्हणजे जनरल असलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना समजलं पाहिजे। ते म्हणतात की सामान्य विधानापैकी काही सार्विक म्हणजे युनिव्हर्सल असतात, तर काही ते म्हणतात पर्टिक्युलर। पर्टिक्युलरच्या याच्यामध्ये पण एक मराठी शब्द आहे, काही पिती कसं काहीतरी नाव आहे, पण ते मी नंतरच्या स्लाईडमध्ये टाकलेलं आहे, ठीक आहे। तर ते म्हणतात की काही जी असतात विधाने हे युनिव्हर्सल पण असतात, काही विधाने पर्टिक्युलर असतात, ठीक आहे। तर काही विधाने निश्चित पण असतात, तर काही केवळ संभाव्य असतात, आणि काही विधाने इंद्रिय असतात, तर काही विधाने प्राज्ञ असतात म्हणजे रेशनल असतात, ठीक आहे। रिझन असलं पाहिजे त्याचं। ते म्हणतात म्हणजे इथे पॉईंट आलेलं आहे, एक तर ते एकवचनी असलं पाहिजे, सामान्य असलं पाहिजे, ठीक आहे, युनिव्हर्सल असलं पाहिजे, पर्टिक्युलर असलं पाहिजे, दुसरं काय आहे निश्चित असलं पाहिजे, नंतर काय आहे संभाव्य असलं पाहिजे, नंतर ते काय म्हणतात प्राज्ञ असलं पाहिजे, आणि काय असलं पाहिजे इंद्रिय असलं पाहिजे। म्हणजे एवढे सारे प्रकार इथे आपल्याला सांगितलेले असणार आहे, म्हणजे एकच प्रकार आहे का इथे नाही, हे सगळ्याचे सगळे प्रकार तुम्हाला लर्न करायचे आहे आणि पेपरमध्ये बरोबर लिहायचं आहे, ठीक आहे। आणि काही स्वतः सिद्ध असतात तर काही परता सिद्ध असतात, म्हणजे स्वतः सिद्ध म्हणजे तुम्ही केलेले प्रत्यक्ष ज्ञान, दुसऱ्यांनी सांगितलेले ते परतः ज्ञान, ठीक आहे। आणि या विविध विधान जे आहे प्रकाराचा आपल्याला आता विचार करावा लागणार आहे, म्हणजे हे काय आहे, ठीक आहे। चला प्रथम आपण बघू, पहिल्यांदा ते एकवचनी विधान आणि सामान्य विधान यांच्याविषयी। एकवचनी विधान म्हणजे कोणत्याही एका विशिष्ट वस्तूविषयीचे किंवा व्यक्तीविषयीचे विधान। म्हणजे बघा, तुम्ही विधान कशाचे कराल, एक तर एखाद्या व्यक्तीचे कराल, एखाद्या पर्सनचे कराल, नाही तर तुम्ही एखाद्या थिंगचे कराल म्हणजे वस्तूचे कराल, म्हणजे दोनच इथे गोष्टी आलेल्या आहे। म्हणजे एका विशिष्ट वस्तू पकडाल आणि एखाद्या विशिष्ट काय कराल, व्यक्ती कराल। जसं विशिष्ट व्यक्ती म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे लोक येईल, पण तुम्हाला एखादा व्यक्ती आवडत असेल चांगलं, त्याची पर्सनॅलिटी आवडत असेल, त्याचं बोलणं आवडत असेल, त्याचं विशिष्टपणा आवडत असेल, जसं आपण म्हणतो मायकल जॅक्सनचं काय असतं, डान्स करण्याची जी त्यांची मूवमेंट होती ती वेगळी होती सगळ्यांपेक्षा, म्हणजे विशिष्ट झाले। वस्तूमध्ये तुम्ही कुठली वस्तू घेऊ शकता, ठीक आहे, म्हणून ते एकवचनी असतात आणि सामान्य पण असले पाहिजे।
जसं आता इथं उदाहरण घेतलं आपण, ते म्हणतात की गंगा नदी एकवचनी आहे, हिमाचल पर्वत एकच आहे. म्हणजे एवढ्या पूर्ण आपल्या भारतामध्ये एकच गंगा नदी आहे काय, दुसरी आहे का? नाही. हिमाचल प्रदेश म्हटलं, हिमालय म्हटलं की तुम्हाला हिमालय पर्वतच तिथे आढळणार आहे. तुम्ही सांगाल का हा हिमालय पर्वत आहे, म्हणजे तुम्ही दुसऱ्याला नाव देणार आहे का? तो नाही. रामकाळा आहे, हो रामकाळा आहे. हे विधाने आपल्याला कशी ज्ञात होतात आहे का नाही? गंगा नदी आहे, हिमालय आहे, हा उंच आहे, राम हा जो दिसत आहे हा काळा आहे. तर म्हणतात की अर्थात आलोकनाने आपल्या भोवती ज्या असंख्य वस्तू आहेत तर त्याचे ज्ञान आपल्याला इंद्रियांनी होते. इंद्रिय म्हणजे जे आपली नाक, कान, जीभ, त्वचा, स्पर्श दिलेला आहे त्याच्यानेच होणार आहे. नदी, गंगा नदी पाहिजे तुम्हाला दिसेल, तुम्ही वाचाल, तुम्ही ऐकाल, तुम्ही अंडरस्टँडिंग तुमची लेवल वाढेल, तुमची मेमरी लेवल वाढेल, तुम्हीच तेव्हा सांगाल की नाही ही गंगा नदी आहे, हा हिमालय पर्वत एवढा उंच आहे, तेवढा ठेंगणा आहे, याच्यातून एवढी नदी वाहते, तो तिथं उगम पावते. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही वर्णन करणार तर त्याच्यामध्ये इंद्रियांचं महत्त्वाचं इथे आपल्याला आपण म्हणून की पार्टिसिपेंट इथे महत्त्वाचं असणार आहे. आणि परंतु आपल्याला सर्व कावळे काळे आहेत, काही माणूस शूर असतात, अशा प्रकारच्या सामान्य विधानाचेही ज्ञान होते. ही दोन्हीही विधाने सामान्य आहेत, पण त्यापैकी सर्व ठीक आहे, हे नंतरच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर ते म्हणतात की सर्व कावळे काळे आहे. आता तुम्हाला अनुभव करायची गरज आहे का? सर्व कावळे काळे आहेत असं जर विधान जर म्हटलं आपण तर ते म्हणतात हो मॅडम सर्वच कावळे काळे आहे. पण म्हटलं नाही, दुसऱ्या देशात जाल ते कावळे पांढरे आहे, असं आहे का? नाही ना. म्हणजे सर्व कावळे काळे आहेत आणि मनुष्य शूर आहे, धाडसी आहे. पण मी म्हटलं की सर्वच शूर म्हणजे मनुष्य हे शूर असतात का? काही भित्रे पण असतात, काही एकदम डरपोक असतात, त्याच्या समोर जातच नाही, काही ते एकदम लीडर असतात की ते सगळंच काही करून घेते, म्हणजे शूरतेच्याच ठिकाणी आले. म्हणजे सगळेच मी म्हणेन की या आपल्या भारतातले जेवढेही लोक आहे ते शूर आहे आणि ते आर्मीमध्ये चालले आहे. असं होऊ शकते का? नाही. काही लोकांना आर्मी नाही आवडणार, काही लोकांना दुसराच बिझनेस करायला आवडेल, काही लोक दुसऱ्या म्हणजे बिझनेसमध्ये किंवा आपण म्हणून की एखादा कुठलंही काम करत असेल, म्हणून सगळेच म्हणजे काही मनुष्य शूर असणार आहे, पण काही लोक भित्रे पण असू शकतात. मी सगळ्यांचं इथं वर्णन केलेलं आहे का? म्हणजे लक्षात ठेवायचं इथे सर्व म्हणजे इथे ऑलची गोष्ट केलेली आहे, इथे काही म्हणजे काय केलेली आहे, समची गोष्ट केलेली आहे. हे तुम्ही कशामध्ये शिकलेला आहात? ऑल आणि सम लॉजिकमध्ये. ठीक आहे. सर्व कावळे काळे आहे तर तुम्ही सर्वाचं काय करता? ही डायग्राम काढता आणि काहीची डायग्रामसाठी ही डायग्राम काढत असता. ठीक आहे. काही मनुष्य शूर आहे, मी म्हटलं की पूर्ण लोक शूर आहे असं म्हटलं की नाही ना. म्हटलं काही लोक शूर आहे, त्याच्यामधले काही लोक भित्रे असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच कावळे काळे आहेत हे विधान सार्विक आहे, म्हणजे युनिव्हर्सल आहे. कोणी म्हणणार असू शकते का? नाही मॅडम सर्वच कावळे काळे नाही, मी बघितले की काही काही पर्टिक्युलर तुम्ही देशात जा त्याच्यामध्ये काय असणार आहे, सर्व कावळे काळे दिसणार नाही आहे. पण आपण म्हणून की नाही सर्वच कावळे काळे आहे आणि हे युनिव्हर्सल आहे, म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला कावळे काळेच दिसणार आहे. यांनी सार्विकची गोष्ट केली आहे, म्हणजे युनिव्हर्सलची गोष्ट केलेली आहे. आता ते म्हणतात की काही मनुष्य शूर असतात आहे ना, असतात ना, तर काही भित्रे पण असतात. म्हणजे त्यांनी कशाची गोष्ट केलेली आहे इथे आपण इथे म्हणून की कातिपैक म्हणजे पर्टिक्युलरची गोष्ट केलेली आहे. मी पहिल्या स्लाईडमध्ये सांगितले होते की पर्टिक्युलरला एक नवीन शब्द आहे, त्याला म्हणतात की कातिपैक. लक्षात ठेवा. इंग्लिशने आलं तर मराठीमध्ये थोडंसं आपण ट्रान्सलेट करून घ्या किंवा मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून घ्यायचं. ठीक आहे. सार्विक म्हणजे युनिव्हर्सल आणि कातिपैक म्हणजे काय असते? पर्टिक्युलर. ठीक आहे. पर्टिक्युलर लोक शूर असतात, पण काय पर्टिक्युलर लोक भित्रे असतात, डरपोक असतात. आणि ही विधाने आपल्याला कशी ज्ञात होतात? त्यांना इंद्रिय ज्ञानाचा आधार आहे हे निश्चित, पण ती केवळ इंद्रियत नाही तर त्या दोघांतही सामायिकीकरण म्हणजे जनरलायझेशन नावाची क्रिया केलेली आहे. आणि कावळा या जातीतील सर्व निरीक्षित व्यक्ती काळ्या होत्या आणि काही निरीक्षण केलं की आपल्याला कळलं की कावळे काळ्याहून अन्य रंगाच्या नव्हते. हे पाहून आपण असा निष्कर्ष काढला की सर्व कावळे काय आहे? काळे आहे. म्हणजे तुमचं जे निरीक्षण आहे, जनरलायझेशन आहे, त्याच्यातून तुम्ही निरीक्षण करता की कावळे काळ्या रंगाचे आहेत, आहे का नाही. म्हणून तुमच्या डोक्यात काय आलं, कन्क्लुजन काय आलं तुमच्या याच्यामध्ये की सर्व कावळे काळे आहेत. जसं आता म्हणून अनुमान प्रकाराला उद्गमन आणि उद्गामी अनुमान असे नाव दिलेले आहे, परंतु अनुमान करण्याची क्रिया ही जी आहे आणि करण्याचे सामर्थ्य इंद्रियात नाही.
ठीक आहे. तुमचं इंद्रिय सगळ्याच गोष्टी पाहू शकते का? नाही. आता तुम्ही जर नागपूरमध्ये बसली असाल किंवा कोणत्या याच्यामध्ये देशामध्ये बसले असाल तर तुमचं सगळ्याच गोष्टीचं अनुमान तुम्ही करू शकत नाही. म्हणजे हे इंद्रिय जे आहे आपल्या सगळ्याच गोष्टीमध्ये पर्टिक्युलर आपल्याला आपण म्हणून की तर्क नाही देऊ शकत. काही याच्यामध्ये चूक पण आपले तर्क निघू शकते. म्हणून ते म्हणतात की समर्थ जे इंद्रियात नसते ह्या सगळ्या गोष्टी अनुमान करायच्या. म्हणून इंद्रिय अक्रिय म्हणजे पॉझिटिव्ह असतात, तर क्रिया सामर्थ्य बुद्धीत किंवा प्रज्ञेत असतात. आता इंद्रियांनी काय म्हटलं, इंद्रिय अक्रिय असतात, पॉझिटिव्ह असतात, पण जे क्रिया सामर्थ्य जे असते ना त्याच्यामध्ये सामर्थ्य आपण म्हणू की बुद्धीने रॅशनली गोष्ट केली पाहिजे ना, ती कशामध्ये असतात, प्रज्ञेमध्ये लपलेली असते, प्रज्ञा असते. आणि म्हणे अधिकच चांगले आहे आणि म्हणजे सर्व कावळे काळे असतात. तर हे सार्विक ज्ञान आपल्याला ज्ञात करण्याकरिता मनुष्य म्हणजे इंद्रियानुभव आणि प्रज्ञा या दोघांचा आपण काय करतो, उपयोग अपरिहार्यपणे करतो. म्हणजे तुम्हीच एखाद्या वेळेस तुमची इंद्रियाचा पण विचार करता आणि प्रज्ञाचा पण विचार करता. म्हणजे तुम्ही क्रिया तर करत असतात, म्हणजे अक्रिय पण राहतात, अक्रियाबरोबर क्रिया सामर्थ्य पण तुमच्यामध्ये इथे येत असतात. आता प्रज्ञेचा उपयोग कशासाठी आहे, तर काही पोपट पांढरे आहेत. ठीक आहे. असा जर मी सेंटेन्स म्हटला तर तुम्ही काय म्हणाल, मॅडम काही पोपट पांढरे असतात का, तुम्ही कधी बघितला का? पोपट तर काय असतात, हिरवे असतात ना. कसे असतात म्हणतात, हिरवे असतात. असं जर आपण विधान केलं की काही पोपट पांढरे असतात, तर या आकाराच्या म्हणजे पर्टिक्युलर विधानातही झालेला असतो. हे विधान एकवचनी नाही आणि हे सार्विकही नाही. म्हणजे हे जे विधान एकवचनी पण नाही आहे, सर्व काही पोपट पांढरे असतात, आणि हे काही युनिव्हर्सल पण नाही आहे, परंतु हे सामान्य आहे. म्हणजे त्याचे उद्देश काय असणार आहे, त्याचे पोपट हे सामान्य नाम असणार आहे. म्हणजे याचा अर्थ की ही जी प्रज्ञा आहे, ही जी आपण म्हणून की क्रिया सामर्थ्य बुद्धीने जेव्हा होत असते, तर काही पोपट पांढरे असतात. हे आपण ना सामान्यानुसार घेतलेले आहे. असू शकतात पांढरे, पण कावळे पांढरे असणार नाही, हे बरोबर आहे, हे युनिव्हर्सल आहे. पण काही पोपट पांढरे असू शकतात ना, काही पण वेगवेगळ्या कलरचे असतात. पण आजपर्यंत तुम्हाला कावळा वेगवेगळ्या कलरचा आहे, रंगाचा आहे, हा तुम्हाला कधी आढळून आला का? नाही. म्हणजे हे काय, हे उद्देश काय असते, फक्त पोपट हे काय असले पाहिजे ना, सामान्य असलं पाहिजे, जनरल असलं पाहिजे. ओके. नंतर म्हणतात की सामान्य विधाने दोनच प्रकारची असतात. पहिलं असली पाहिजे की सार्विक असली पाहिजे म्हणजे युनिव्हर्सल. दुसरी गोष्ट काय आहे ती कातिपयिक असली पाहिजे म्हणजे पर्टिक्युलर असली पाहिजे. आता आपण म्हणून की कतिपय विषय किंवा काहींच्या विषयीचे कतिपयिक विधानात एका किंवा अनेक उदाहरणावरून काढलेले निष्कर्ष व्यक्त होते आणि हेही प्रज्ञेचेच काम आहे. आणि हा जो कावळा काळा आहे, हा कावळा आपण म्हणून की काळा आहे. आता हे जे आपण म्हटलं बघा, एकच सेंटेन्स ज्यांनी काय केले, दोन सेंटेन्स केले. म्हणजे कावळा काळा आहे आणि कावळा काय आहे, काळाच आहे. ठीक आहे. कावळा काळा आहे आणि दुसरा सेंटेन्स काय केलं, कावळा हा काळाच आहे. म्हणजे त्यांनी पर्टिक्युलर सांगितलेलं आहे इथे. म्हणजे आपण म्हणू की हे युनिव्हर्सल आहे. यांनी सांगितलं कावळा काळाच राहणार आहे. तुम्ही पण सांगा मॅडम कावळा काळाच राहणार आहे, मी पण काय सांगेन कावळा काळाच राहणार आहे. ठीक आहे. आणि अशा एका किंवा अनेक एकवचनी विधानावरून आपण काही कावळे काळे आहेत असा निष्कर्ष बिनधास्तपणे इथे काय करू शकतो, काढू शकतो. आता काही या शब्दाचा अर्थ जर बघितला, काही म्हणजे सम, म्हणजे निदान एक, कदाचित सर्वही असू शकते. ठीक आहे. काही म्हणजे काय, ते समची गोष्ट करत आहे, निदान एक असू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते, कदाचित सर्वही असू शकते. असा जेव्हा आपण तर्कशास्त्रामध्ये जेव्हा स्वीकार करतो तर याच्यामध्ये आपल्याला सर्व नव्हे असा होतो, तर हे खरे, परंतु हा अर्थ गैरसोयीचा पण इथे वापरण्यात येतो. कारण तो अर्थ जर आपण स्वीकारला तर काहीवरून सर्वांचा निष्कर्ष काढण्याची उद्गमन क्रिया अशक्य होईल. आणि शिवाय काही म्हणजे सर्व नव्हे हा अर्थ काहींच्या निदान एक किंवा कदाचित सर्वही होऊ शकते. म्हणजे काहीला आपण म्हणून सर्व नाही म्हणू शकत. म्हणजे हा जो काही आहे, काही म्हणजे काय होते, सम. ठीक आहे. समला आपण ऑलली डिनोट नाही करू शकत.
कधी पण नाही करू शकत, ठीक आहे. पण याच्यामध्ये आपण काहीला सर्व नाही म्हणू शकत, पण काहींच्या निदान आपण एक म्हणू शकतो ना. काही तर आहे तुमच्याकडे, काही तर आहे करायसाठी, असं आपण म्हणतो ना. माझ्याकडे सर्वच आहे पण काहीच नाही, असं आपण म्हणतो का? नाही, तुमच्याकडे काही तर आहे करायसाठी, अरे काही तर करा, आपण जे असं म्हणतो ना कोणाला पण. म्हणून ते म्हणतात की काही म्हणजे काय आहे ते निदान एक आहे किंवा कदाचित सर्व पण असू शकते, ठीक आहे. आता ते म्हणतात की साधे जे विधान आहे त्याला आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे, टेबल बनवलेलं आहे. तर चला, टेबलमध्ये काय म्हणतात की एक तर काय असली पाहिजे ना, ज्ञानविधाने मध्ये निश्चित आणि काय असले पाहिजे, संभाव्य दोन. त्याच्यामध्ये इथे आपल्याला पॅरेंट 2 दिलेले आहे. तर निश्चितमध्ये काय दिलेलं आहे, तर निश्चित कशाने होतं, ती एक तर तुमच्या इंद्रियानुसार होऊ शकते आणि दुसरी काय आहे, ज्ञानानुसार. तर इंद्रिय म्हणजे काय, तर प्रत्यक्ष ज्ञान, तुम्ही स्वतः जे केलेले आहे ते ज्ञान, ठीक आहे. आता प्राज्ञ म्हणजे काय, स्वतः सिद्ध पण असलं पाहिजे, सार्विक पण असलं पाहिजे. परता सिद्ध म्हणजे अनुमानित सार्विक पण असलं पाहिजे, ठीक आहे. संभाव्य म्हणजे काय असते, तर इंद्रिय आणि प्रज्ञा या दोघांचा विचार केला जातो. याच्यामध्ये काय आहे, परता सिद्ध पण असलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांकडनं पण तुम्ही सिद्ध करू शकले पाहिजे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की परता सिद्ध म्हणजे काय, तर एकवचनी पण असू शकते, सामान्य पण असू शकते, इथे काय असे प्रातिपयिक पण असू शकते आणि दुसरं काय आहे, सार्विक पण असू शकते. म्हणजे इथे पर्टिक्युलरची पण गोष्ट केली आहे आणि कशाची केलेली आहे, युनिव्हर्सलची पण गोष्ट केलेली असणार आहे, ठीक आहे. आता वरील विविध प्रकारची जी उदाहरणे तुम्ही दिलेली आहेत म्हणते ते त्याची प्रत्येकाची वैशिष्ट्ये पण तिथे सांगितलेली आहे, वैशिष्ट्ये पण बघावं लागेल. आता मी म्हटलं की वेदन दत्त पांढरे आहे, ठीक आहे. हे वेदन दत्त पांढरे आहे, हे म्हणजे एकवचनी वेदन दत्त पांढरे म्हणजे तुम्ही बघितलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष असलं पाहिजे. आहे म्हणजे काय, इंद्रियांनी पण बघितलं म्हणजे निश्चित पण असलं पाहिजे, ओके, कळत आहे. म्हणजे वेदन दत्त पांढरे आहे म्हणजे एकवचनी आहे, म्हणजे तो आहे. तुम्ही बघितलेला म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे, तुम्ही बघितलं म्हणजे तुमचे इंद्रियांनी बघितले आणि ते काय असले आहे म्हणून तुम्ही बघितलं म्हणजे तो निश्चित पण असला पाहिजे. दुसरं हे पुस्तक आहे, एक पुस्तक आहे एक व अनुमानित असलं पाहिजे, म्हणजे हे पुस्तक आहे, तुम्ही म्हणता हे पुस्तक आहे, इथे पडलेली आहे म्हणजे ती काय आहे, एक आहे. दुसरं आपण काय म्हणून, प्रत्यक्ष ज्ञान आहे. त्याच्यानंतर काय प्रत्यक्ष म्हणून आपण इंद्रिय ज्ञान आहे आणि काय आहे, संभाव्य पण आहे. काही माणसे काळी असतात, आपण काय पर्टिक्युलर म्हणून, कतिपयिक म्हणून, अनुमानित म्हणून, इंद्रिय प्रज्ञा म्हणून आणि संभाव्य असतात. आता म्हटलं काही माणसं काळी असतात, बरोबर आहे. काही तर गोरी असतात, काही सावळी असतात, काहीचा रंग गौण असतात, काही तर खूपच पांढरी असतात. म्हणजे याच्यामध्ये आपण या प्रकारे वर्णन करू. सर्व कावळे काळे असतात आणि सार्विक असतात, अनुमानित असतात, प्रज्ञा असतात आणि संभाव्य पण असतात. म्हणजे सर्व इथे सर्वांचा पर्टिक्युलरचा विचार न करता युनिव्हर्सलचा इथे विचार केलेला असणार आहे. 5वां आहे, जर ब पेक्षा मोठा असेल, म्हणजे काय आहे, ब पेक्षा मोठा असेल तर तो काय आहे, युनिव्हर्सल आहे ना, युनिव्हर्सल आहे, प्रत्यक्ष ज्ञानात आहे, प्राज्ञ आहे आणि काय आहे, निश्चित पण आहे. आता म्हणून युक्लिडिक त्रिकोणाच्या कोणाची बेरीज ही सार्विक आहे. आपण म्हणून की याच्यामध्ये आपण युनिव्हर्सल आहे, अनुमानित आहे, प्राज्ञ पण आहे आणि निश्चित पण याच्यामध्ये सांगू शकतो का, ही जी त्रिकोणाची आहे युक्लिडिकचं त्रिकोण आहे, याची बेरीज काय आहे, कोणाची इथे असणार आहेत. आता आपल्याला या विधान प्रकारचा अधिक खोल जर जाऊन अभ्यास करायचा आहे, त्याकरिता काही इतिहासचे प्रसिद्ध काय केलं, विभाजन केलेले आहे. ते तत्पूर्वी निश्चिततेविषयी थोडे स्पष्टीकरण इथे सांगितलेले आहे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर तुम्ही प्रॉपर तरीके तुमच्या बुकमध्ये नोट्स काढून घ्या आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका, कारण याच्यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.